जय शिवराय मित्रांनो. अखेर बहुप्रतीक्षित स्कायमेट वेदरचा 2026 साठीचा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मान्सून फोरकास्ट 2026 हे स्कायमेट वेदरच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे. याच अंदाजाच्या माध्यमातून नेमका 2026 चा मान्सून कसा राहील, पावसाळा कसा राहणार आहे, कमी पाऊस राहणार का, दुष्काळ पडणार का, अल निनोचा प्रभाव राहू शकतो का, या सर्व प्रश्नाची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की WMOच्या माध्यमातून अल निनोचा प्रभाव हा जागतिक स्तरावरती राहण्याचे संकेत देण्यात आलेले होते. परंतु हे संकेत महाराष्ट्रासाठी कितपत लागू होतात, याचा प्रभाव महाराष्ट्रासाठी लागू होणार का, हे देखील या ठिकाणी समजण्यासारखं होतं. आणि अशाच प्रकारे आता हे हवामानाचे आलेले अंदाज, अल निनोचा राहणारा प्रभाव, या सर्व गोष्टी सांगण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागलेली आहे, ते म्हणजे लॉंग फोरकास्ट मान्सूनची. आता याच्यामध्ये आज स्कायमेट वेदरच्या माध्यमातून हा अंदाज वर्तवण्यात आला. साधारणपणे एक आठवड्यानंतर आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून अंदाज वर्तवण्यात येईल आणि याच्यानुसार आता पुढे मान्सून कसा राहणार आहे हे या ठिकाणी थोडक्यात समजण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, स्कायमेट वेदरच्या माध्यमातून जो अंदाज दिला जातो हा अतिशय तंतोतंत असा ठरणारा असतो. त्याच्यामध्ये थोडेफार काही फरक पडू शकतात, परंतु एक्युरेट प्रकारचा हा मान्सून अंदाज म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो. याच्यामध्ये मान्सून पूर्ण देशभरासाठी 94% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. साधारणपणे 96 ते 100% पर्यंत, 104% पर्यंत मान्सून हा नॉर्मल असतो, परंतु हा नॉर्मल पेक्षा 2% कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि अल निनो हा जो प्रभावशाली ठरत आहे तो मान्सूनच्या हाफ सेशन मध्ये, म्हणजे सेकंड हाफ मध्ये, म्हणजे साधारणपणे ऑगस्ट नंतर, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये थोडा स्ट्रॉंग होऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जून महिन्यामध्ये पाऊस स्टेबल राहील, परंतु जुलै एंड पासून जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अल निनोचे प्रभाव दिसू शकतात, अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आता पूर्ण देशाचं जे काही पर्जन्यमान आहे, या पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार हे पर्सेंटेज वर्तवलं जातं. आता याच्यामध्ये 817 मिलीमीटर पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, प्लस मायनस 5%. याच्यामुळे हा 94% होतो. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशभराचं पर्जन्यमान हे सरासरी 868 मिलीमीटर आहे आणि हा पाऊस यावर्षी 817 मिलीमीटर एवढा राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली. पण आता याच्यामध्ये काही भागामध्ये आणखीन कमी होऊ शकतो, काही भागामध्ये जास्त होऊ शकतो, ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 30% भागामध्ये, म्हणजे 30% जी प्रोबॅबिलिटी आहे ती दुष्काळ राहण्याची आहे, 10% अबोव नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची आहे, 20% नॉर्मल पाऊस राहू शकतो आणि 40% बिलो नॉर्मल. आता दुष्काळी परिस्थिती 30% आणि सरासरीपेक्षा कमी 40%, म्हणजे एकंदरीत सरासरीपेक्षा कमी 70% पाऊस राहण्याच्या शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेल्या आहेत. याच्यानंतर आपण जर पाहिलं तर भागनिहाय जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर असेल किंवा पूर्वेकडील राज्य असतील, याच्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान राहणार आहे. परंतु मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र पूर्ण असेल, मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात राजस्थानचा भाग असेल, याच्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा किंवा सरासरी इतका राहू शकतो. याच्यामध्ये गुजरात आणि राजस्थानच्या काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असू शकते, म्हणजे त्या ठिकाणी खूप पाऊस कमी राहणार आहे. याच्यामध्ये 110% पेक्षा जास्त पावसाचे 0% चान्स आहेत. 105 ते 110% पर्यंत 10% चान्स आहेत. 96 ते 104 म्हणजे ज्याला आपण सरासरी अवरेज पाऊस म्हणतो, नॉर्मल पाऊस, हा 20% राहण्याचे चान्सेस आहेत. आणि 90 ते 95% म्हणजे सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस हा 40% आणि 90% पेक्षा कमी 30% पाऊस, म्हणजे पावसाचं पर्जन्यमान हे कमी राहणार, हे या ठिकाणी 100% निश्चित झालेलं आहे. आता याच्यामध्ये जून मध्ये 101% पर्यंत पाऊस राहू शकतो. जून हा स्टेबल राहणार आहे. 70% नॉर्मल पावसाचे चान्सेस आहे, 10% अबोव नॉर्मल आहे आणि 20% सरासरीपेक्षा कमी. याच्यानंतर जुलैपासून थोडे परिणाम दिसायला येणार आहेत. जुलैमध्ये पाऊस हा सरासरी एवढा राहील, म्हणजे 40% चान्सेस आहेत नॉर्मलचे आणि 20% चान्स आहेत अबोव नॉर्मलचे आणि 40% चान्स आहेत हे अबोव नॉर्मलचे. याच्यानंतर ऑगस्टमध्ये 20% हे चान्स आहेत नॉर्मलचे, 20% चान्स आहेत अबोव नॉर्मलचे आणि 60% चान्स आहेत हे बिलो नॉर्मलचे, म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचे 60% चान्सेस आहेत आणि एकूण 92% पर्यंत पाऊस राहू शकतो. सप्टेंबरमध्ये 89% पर्यंत पाऊस राहू शकतो. याच्यामध्ये 70% चान्स आहेत की पाऊस कमी राहू शकतो. आता हे विपरीत आहे महाराष्ट्राचे, आपण ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हा जो काही फोरकास्ट देण्यात आलेला आहे याच्यामध्ये पूर्ण देशाचं चित्र आहे आणि या देशाच्या चित्रानुसार हा पाऊस कमी राहू शकतो. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर आणखीनही IOD, इंडियन ओशन डायफॉल, ही एक महत्वाची अशी एक हवामान स्थिती आहे, ज्या स्थितीमुळं अल निनो असेल किंवा ला निना असेल, या दोन्हीचे प्रभाव आपल्या देशासाठी कमी करतात. आता IOD सध्या पॉझिटिव्ह आहे आणि तो जर आणखीन सक्रिय झाला
तर आपल्यावरती अल निनोचा प्रभाव असू शकणार नाही, तो राहू शकणार नाही. परंतु त्या जर तरच्या गोष्टी त्याच्याबद्दलचे अपडेट हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येतील. म्हणजे आजपासून साधारणपणे 1.5 महिन्यानंतर ती परिस्थिती आपल्याला कळणार आहे. आता जरी अल निनोचा प्रभाव असेल आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी जरी दाखवण्यात आले असेल, तरी सुद्धा महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा पर्जन्य छायेचा भाग आहे आणि या भागामध्ये परतीच्या पावसाच्या जास्त शक्यता असतात आणि जास्त पाऊस होतो. त्यामुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याच्या शक्यता निर्माण होतात. आता अल निनोमुळे जरी मान्सूनचा पाऊस पडला नाही तरी परतीच्या मान्सूनचा पाऊस हा खूप मोठा पडतो. त्याच्यामुळे पुन्हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता सुद्धा या ठिकाणी दिसून येते. परंतु आता आयओडीची स्थिती काय असणार आहे हे मे महिन्यामध्ये कळल्यानंतर पुढच्या जे काही स्थिती असतील त्या समजतील. साधारणपणे याच्यानंतर एक 8 दिवसानंतर भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून 14 किंवा 15 एप्रिलला लॉंग टाइम फोरकास्ट जे दिलं जातं, जे साधारणपणे 25-30 वर्षाच्या हवामानाच्या अंदाजावरती अभ्यास करून दिलेलं असतं, ते फोरकास्ट आल्यानंतर एक क्लिअर अशी स्थिती दिसून येणार आहे. परंतु 100% स्कायमेट वेदरचा आलेला अंदाज आणि भारतीय हवामान विभागाचा अंदाज याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फरक दिसून येत नाहीत. सध्या तरी स्कायमेट वेदरच्या माध्यमातून पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु जर आयओडी सक्रिय झाला तर याच्यामध्ये काही बदल दिसू शकतात आणि त्याच्याबद्दलचे जे आता अपडेट येत राहतील ते अपडेट आपण नक्की वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.